एकच मिशन. अरे असा कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अरे असा कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. एकच मिशन, तांत्रिक वेतन, एकच मिशन. तांत्रिक वेतन. उकरमापक उपाधीक्षक भूमिविलेख हिंगणा तसेच सभासद तांत्रिक भूमिविलेख संघटना नागपूर. आम्ही या इथे तांत्रिक वेतन करता उपोषण म्हणतो आंदोलन करत आहे. त्या आंदोलनाच्या टप्प्याटप्प्याने आम्ही आंदोलन करत आहे. 18-19ला आम्ही सामान आमचे मोजणी साहित्य जे आहे ते जमा करून कार्यालयीन काम करून काळेफिती लावून असहकार आंदोलन केलं आहे. 20-21ला रजा सामूहिक रजा आंदोलन केलेलं आहे आणि 23 पासून कंटिन्यू आम्ही रजा टाकून तिथे आंदोलन केलेलं आहे. तसेच 2 तारखेपासून आम्ही इथे पूर्णपणे काम बंद आंदोलन केलं आहे. आमची मुख्य मागणी ही तांत्रिक वेतन श्रेणी आहे आणि तांत्रिक वेतन श्रेणी आम्ही ही काही वेगळी मागणी करत नाही आहोत. शासन आमच्या सारख्या कर्मचाऱ्यांना इतर विभागात जी वेतन श्रेणी देत आहे, जसे की PWD असो, वन विभाग असो, नगर परिषद असो किंवा नगर रचना असो, महानगरपालिका असो, तिथले जे सर्वेअर आहेत त्यांना तुम्ही जे वेतन श्रेणी देत आहे बस तितकी साधी सरळ मागणी आमची आहे. या व्यतिरिक्त वेगळी काहीच मागणी नाही. त्यांच्यापेक्षा आम्हाला जास्त द्या. फक्त त्यांना तुम्ही जेवढं देता तेवढंच आम्हाला द्या. म्हणजे समान काम समान वेतन ही आमची मुख्य मागणी आहे. तसेच आमचे इतरही काही मागण्या आहे की खाजगीकरण बंद करा. खाजगीकरण यासाठी बंद करावे आहे आमचं कारण की सामान्य जनतेच्या शेतकऱ्यांच्या जितका विश्वास हा सरकारी कर्मचाऱ्यावर असतो, त्यांच्या कामावर असतो, तितका विश्वास हा प्रायव्हेट सर्व्हेअर किंवा प्रायव्हेट खाजगी कंपनी जे आहेत त्यांच्याकडून जपला जाऊ शकत नाही. त्यामुळे आमची ती एक मागणी आहे. करून आम्ही पत्राद्वारे जाहीर करलेलं असहकार आंदोलन केलं आहे. काल आम्हाला मान्य जमाबंदी आयुक्त कार्यालयातून आमच्या टीमला बोलावणं आलं होतं, पण तिथली जी मीटिंग आहे आमची दिवसभर जी झाली ते एक प्रकारे निष्फळच ठरल्यासारखे आहे. म्हणजे माननीय जमाबंदी कार्यालयाने किंवा शासनाने आमच्या कुठल्याच मागण्यांचा म्हणजे पॉझिटिव्ह विचार केलेला नाही. त्यामुळे आमचं आंदोलन हे आता जेव्हापर्यंत शासनाचा GR निघत नाही तेव्हापर्यंत कंटिन्यू हा आता सुरू राहील. आंदोलनामध्ये किती लोक सहभागी आहेत आणि कुठल्या कुठल्या विभागात? या आंदोलनात संपूर्ण महाराष्ट्रातून जवळपास 90% कर्मचारी सहभागी आहे. फक्त 10% कर्मचारी कार्यालयात आहे, तेही क्लास 4 आहे काही, आणि याचा पूर्णपणे कामावर परिणाम पडलेला आहे. नाव पायल गलांडे आहे. माझं नाव पायल गलांडे आहे आणि मी भूमी अभिलेख विभागाची महिला कर्मचारी म्हणून इथे सगळ्यांचं प्रतिनिधित्व करते. आमच्या इथे मोजणीच्या संबंधाने जे काम होते यात पुरुषांच्या बरोबरीनेच आमच्या महिला कर्मचारी सुद्धा मोजणीचे काम करतात. तर आमची मागणी जी आहे ती आहे तांत्रिक वेतन श्रेणीची. त्याचबरोबर या विभागाला मोजणी करताना आम्हाला ज्या अडचणी येतात ते म्हणजे आमच्याकडे रोवर्स कमी आहे, त्यामुळे आम्हाला मोजणी करताना अडचणी येतात. तर आमची जे सेपरेट प्रत्येक कर्मचाऱ्याला सेपरेट रोवर मिळावं आणि जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आम्हाला लागतं ह्या कामासाठी त्याची एक मागणी आहे. तर शासनाला हेच म्हणणं आहे की जे आमची मागणी आहे वेतन श्रेणीची, ती वेतन श्रेणीची मागणी यापूर्वी आम्ही सांगितलं की आमच्या इथे इंजिनिअरिंग झालेले कर्मचारी आहे आणि ते लिपिक संवर्गाची वेतन श्रेणी घेतात. ती वेतन श्रेणी कुठेतरी त्यांनी केलेलं एज्युकेशन जे आहे ते तांत्रिक स्वरूपाचं आहे आणि काम सुद्धा तांत्रिक स्वरूपाचं आहे. तर वेतन श्रेणी का देत नाही आहे? इतर विभागात जसं त्यांना या एज्युकेशनसाठी जी वेतन श्रेणी दिलेली आहे तीच आमच्या विभागाला देण्यात यावी अशी आमची मागणी आहे. एकूण किती विभागामध्ये जवळपास 50% जेवढे पुरुष आहेत तेवढेच महिला कर्मचारी सुद्धा काम करतात. आपल्या मागण्या पूर्ण न झाल्या समोर आपण काय आंदोलन करणार? जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर याच पद्धतीने आमचा संप सुरू राहणार आहे. हमारी यूनियन, हमारी ताकत, हमारी यूनियन, हमारी ताकत. एकच मिशन, तांत्रिक वेतन. एकच मिशन, तांत्रिक वेतन. असा कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. असा कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. आमचं एक आहे, आमचं एक आहे. ते दुसरं बोललं पाहिजे आपल्याकडे. एकच मिशन, तांत्रिक वेतन. एकच मिशन, तांत्रिक वेतन. एकच मिशन, तांत्रिक वेतन. हम सब एक है, हम सब एक है. असा कसा देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. एकच मिशन, तांत्रिक वेतन. एकच मिशन.
तांत्रिक वेतन सगळ्यांची आता कलेक्टर